नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विकास झाला पाहिजे. यावर्षी आपण 5 डिसेंबरला माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू करतोय. हे अभियान हे तुमच्या सर्वांसाठी असणार आहे. ते गव्हर्नमेंट स्कूलसाठी असणार आहे, ते एडेड स्कूलसाठी असणार आहे, ते प्रायव्हेट स्कूलसाठी असणार आहे आणि मोठी बक्षिसं हे मुख्यमंत्री महोदयांकडून दिली जाणार आहे. आणि म्हणून त्या योजनेचं नावसुद्धा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असे केलेलं आहे. त्याचं लॉन्चिंग ज्यावेळेला 5 डिसेंबरला होईल त्यावेळेला अनेक योजनासुद्धा आम्ही महाराष्ट्रातल्या शाळांसाठी सुरू करतो. याच्यामध्ये विशेषतः महत्त्वाची योजना आहे ती योजना अशी आहे की प्रत्येक मुलामध्ये वाचनाची आवड निर्माण करायची. आम्ही ही योजना मुंबई शहरामध्ये ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि आपले जे एक्स्ट्रा तास 3 असतात त्याच्यामध्ये 2 तास हे वाचनासाठी याच्या पुढच्या काळामध्ये दिले जातील. कारण ज्या देशांमध्ये सगळ्यात जास्त वाचन केलं जातं त्या देशांनी जगाला सर्वोत्कृष्ट सायंटिस्ट दिलेले आहेत, जगाला सर्वोत्कृष्ट नोबेल पारितोषिक विजेते दिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपण गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की इस्रायलसारखा देश टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे का गेला तर त्यांच्याकडे सगळ्यात जास्त वाचन केलं जातं. जर्मनीसारखा देश सर्वात पुढे का गेला त्यांच्याकडे सर्वात जास्त वाचन केलं जातं. आणि मुलं हळूहळू वाचनाची सवय विसरलेली आहेत. त्यांनी यूट्यूबवर जातात, इंटरनेटवर जातात आणि त्यांना वाटतं की हेच ज्ञान आहे, पण ज्ञान ह्याच्या पलीकडे कितीतरी जास्त आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की माझा स्वतःचा असा विश्वास आहे की इंटरनेटवर मुलांना शिकवता येत नाही, शिक्षकच मुलांना शिकवू शकतो हे जगातलं वास्तव आहे. आणि म्हणून आपल्याला फिजिकली मुलांना शिकवायला लागेल. इंटरनेटवरून नवीन ज्ञान तुम्ही घेऊ शकता, ज्ञान नेहमी अपग्रेड होतं राहिलं पाहिजे, परंतु आपल्याला फिजिकली मुलांना चांगलं शिकवलं पाहिजे. कारण प्रेमासारखं दुसरं औषध नसतं. तुम्ही जेवढ्या प्रेमाने मुलांना शिकवाल तेवढी मुलं शिक्षणामध्ये रस घेणार, तेवढं आपल्याला एक पुढची पिढी घडवायची. आणि म्हणून मी जाहीर केलेलं होतं की पहिले 1 वर्ष आपण सगळे प्रश्न सोडू. तुम्हाला सांगू इच्छितो का आता तुम्ही नवीन मागणी नेहमी आणता. हे बघा टप्पा अनुदान 1 वर्षाने होतं, पण तुम्ही म्हटलं टप्पा अनुदान 1 वर्षाच्या आतमध्ये आणा, तर मी काय देऊ नाही की आपोआप घडवेल. परंतु टप्पा अनुदान हे दर ऑक्टोबर 31ला आपले संच मान्यता होते. त्याच्यानंतर नोव्हेंबरपर्यंत आपले सगळे प्रस्ताव हे फायनान्सकडे गेले पाहिजेत आणि डिसेंबरमध्ये ते मान्य होऊन, डिसेंबरला आमचं अधिवेशन असतं त्याच्यामध्ये ते मान्य होऊन प्रत्येक जानेवारीला तुमचा पुढचा टप्पा मिळाला पाहिजे असे मी निदान व्यवस्था करून ठेवलेली आहे. अर्थात हे सगळं फायनान्सने मान्य करायला लागतं, परंतु 10-12 वर्ष टप्पा मिळत नव्हता. निदान ते कुठेतरी एक शिस्त त्याला यायला लागते. आणि त्याच्यानंतरसुद्धा अनेक लोक येतात, आम्हाला ह्या सिस्टममध्ये घ्या, हे शक्य नाही आहे. सेल्फ फायनान्सचे लोक येतात, ते म्हणतात आम्हाला ह्याच्यामध्ये घ्या, हे शक्य नाही. शेवटी सरकारच्या सुद्धा फायनान्सेसला मर्यादा आहे. आपल्याला मुलांसाठी सुद्धा खूप करायचं असतं. यावर्षी आपण बघितलं असेल की आपण स्कॉलरशिप ही 5 पटीने वाढवलेली आहे. पुढच्या काळामध्ये मुलांना अधिकच्या सुविधा आपल्याला द्यायला लागतील. आणि म्हणून आपण बघितलं की पूर्वी आम्ही आमच्या गव्हर्नमेंट स्कूलमध्ये मुलांना युनिफॉर्म देत असताना फक्त मागासवर्गीय मुलांना द्यायचो, दारिद्र्यरेषेखालच्या मुलांना द्यायचो. शेवटी मुलं ही मुलं असतात, त्याला कळत नाही की माझ्या शेजाऱ्याला युनिफॉर्म मिळाला मला का नाही. जरी त्यांच्या पालकांची स्थिती असली तरी मुलांच्या मनाचा विचार केला पाहिजे. म्हणून यावर्षीपासून आम्ही सर्व मुलांना युनिफॉर्म द्यायला सुरुवात केलेली आहे. अनेक मुलं मी बघितले ग्रामीण भागातले अनवाणी पायाने येतात, सगळ्यांना शूज सॉक्स देण्याची व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला विशेषतः मला शिक्षकांना असं सांगायचं आहे की मुलांच्या पाठीवरचं ओझं हा अनेक वर्षाचा विषय होता. आपण वेगवेगळे प्रयोग करून बघितले. आपण शाळामध्ये त्यांच्यासाठी ती वेगवेगळ्या तऱ्हेची कपाट असायची, लॉकर असायचे, ते देऊन बघितलं, ते झालं नाही. म्हणून जो अभिनव आम्ही हे केला की प्रत्येक वेळेला मी बघितलेलं होतं महाराष्ट्रामध्ये की कुठल्याही एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा वापर असला की त्याचा वाढदिवस असला की ठराविक कार्यक्रम असायचा वया वाटत, तर मुलांनी त्या कार्यक्रमासाठी का वाट बघायची. महाराष्ट्राच्या मुलांचा महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला हक्क आहे. म्हणून यावर्षीपासून आम्ही वह्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आणि त्या वह्या तुम्हाला पुस्तकामध्येच 1-1 पान ॲड करून अशा त्या वह्या दिल्या. खरं तर तुम्ही ह्याचा विचार केला पाहिजे की ही सिस्टम जे मोठे मोठे क्लासेस आहेत ते काय करतात, आमचे पुस्तकाचं बाइंडिंग उसवतात आणि त्याच्यामध्ये 1-1 पान घालतात. कशाला?
धडा शिकवला की लगेच त्याच्या नोट्स घेतल्या पाहिजेत, तरच मुलं हुशार होतात. त्याच्यामुळे हे आपण केल्यानंतर आणि त्या पुस्तकांचे 4 भाग केल्यानंतर आपण ज्याला ओझा कमी केला आहे, तर मुलांनी एकच पुस्तक घेऊन यायचं आहे. त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्याची पाण्याची बाटली आणि त्याचा खाऊचा डबा, याच्या व्यतिरिक्त त्याने काय आणायचं नाही. आधी कंपास बॉक्स आणायचा आहे. ही जर आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करू शकलो तर खरोखर क्रांती घडेल. एवढा ओझं घेऊन ज्यावेळेला मुलं येतात त्यावेळेला त्यांच्या मणक्यावर त्याचा भार पडत असतो आणि कायमस्वरूपी व्यंग हे त्यांच्यामध्ये तयार होत असतं. खरं तर तुम्ही हे घडवू शकता. मी ती पुस्तकं करू शकतो, त्याच्यासाठी एक्स्ट्रा निधी देऊ शकतो, परंतु ह्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून 2 गोष्टी करा की या वह्या-पाठवाचा कार्यक्रम शाळांमध्ये बंद करून टाका. याच्या व्यतिरिक्त आम्ही जी दिलेली पानं आहेत याच्या व्यतिरिक्त एखादी तुम्ही जे होमवर्क देतात त्याच्यासाठी एखादं कॉलेज बुक असेल तेवढं आणायला हरकत नाही. परंतु अजूनही बघितलं तर मुलं अजून 10-10, 15-15 वह्या घेऊन येतात. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. आपण एक शिस्त लावली पाहिजे. मुलांच्या कल्याणासाठी हे सगळं आहे आणि म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये मुलांच्याबद्दल खूप काही करायचं आहे. आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. हा सुद्धा निर्णय आम्ही लवकरच घेणार आहोत. शेवटी आपल्याला रिक्त पदांबद्दल आपण सांगितलं, त्याच्याबद्दल मी नुकतंच बोललो. जिल्हा परिषदेची भरती संपल्यानंतर आम्ही सगळ्या शिक्षण जे आपल्या संस्था आहेत त्यांनासुद्धा खरं तर आम्ही 10 हे पाठवतो, परंतु यावर्षीपासून 3च शिक्षक आम्ही तुमच्याकडे पाठवू आणि 3पैकी 1 हा तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यामुळे ही सुद्धा भरती लवकरच सुरू होईल आणि त्या 30,000मध्ये आपलीसुद्धा पदं भरली जातील याची मला खात्री आहे. अनेक धोरणं आहेत, अनेक गोष्टींचे निर्णय घेतलेले आहेत, परंतु तुम्ही आधीच माझी वाट बघत एवढा वेळ थांबलेला आहात. अधिक आपल्या सहनशीलतेचा अंत मी बघत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो की महाराष्ट्राला आपल्याला शिक्षणाला नवीन दिशा द्यायची आहे आणि त्या दृष्टीने मुलांची हुशार तर ते झालीच पाहिजेत, परंतु त्याच्याचबरोबर या मुलांना त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे. पेन्शनच्या संदर्भात आपण कमिटी नेमलेली आहे आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की आपलं शेवटी उद्दिष्ट काय पाहिजे की जे आपल्याला पूर्वी मिळत होतं तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे. ती सिस्टम कशी असेल याच्यावर तुम्ही जास्त विचार करत बसू नका. माझी खात्री आहे की नवीन झालेली पेन्शनची कमिटी ही तुम्हाला सगळ्यांना न्याय देईल याची मला खात्री आहे. एकच प्रश्न शिक्षकांच्या संदर्भातला आहे जो कमिटीच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या मेंबरना सुद्धा मी सांगितलेलं आहे की जे लोक शिक्षक सेवक पदावर होते आणि जे 2005 पूर्वी होते त्यांनासुद्धा कशा रीतीने याचा लाभ देता येईल याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करा. आता शेवटी एक कमिटीवर आहे, परंतु एक गोष्ट मी शिक्षकांसाठी सांगू इच्छितो की पेन्शनची गॅरंटी जरी ह्यांनी दिली तरी पेन्शन कॉन्ट्रीब्युशन आपल्याला भरायलाच लागते. अनेक शिक्षकांनी असं केलं की पेन्शन कॉन्ट्रीब्युशनच भरत नाही. शिक्षकांना आपण दर्जा दिला आहे सरकारी नोकरीचा. प्रत्येक सरकारी नोकरी हे आपली पेन्शन कॉन्ट्रीब्युशन भरत असतं. एका वेळेला मला कल्पना आहे की मी पूर्वी RDDचा सुद्धा मिनिस्टर होतो, अर्थ खात्याचा तर होतो, परंतु ग्रामविकास खात्याचा होतो. त्यावेळेला आम्हाला असा प्रॉब्लेम झालेला होता की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ज्यावेळेला पेन्शन कॉन्ट्रीब्युशनची भरायची पाळी आली त्यावेळेला असं झालं की एवढं कॉन्ट्रीब्युशन भरलं तर शेवटी पगार 2-3 महिन्याचाच शिल्लक राहील अशी परिस्थिती येते. आणि त्याच्यामुळे वेळेवर जर कॉन्ट्रीब्युशन भरली तर नंतर हा बोजा येत नाही. मग मी शेवटी जिल्हा परिषदेसाठी एक स्कीम काढली आणि 3 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सगळे पैसे भरून घेतले. आपण शेवटी स्कीममध्ये नसलो तर आपला विचार होऊ शकत नाही आणि म्हणून माझा नेहमीच दृष्टिकोन हा शिक्षकांच्या बाजूने राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा संघटनेच्या माध्यमातून सगळ्यांना समजावून सांगितलं पाहिजे की कॉन्ट्रीब्युशन ही आपण भरून ठेवली तर पुढच्या काळामध्ये एकदम बोजा येणार नाही. कारण कुठली स्कीम जरी हे केली, आणि मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगू इच्छितो जी तुम्ही लक्षात घ्या, मी असेन नसेन पुढच्या 10-15 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्यांनी कॉन्ट्रीब्युटरी स्कीम केलेली नाही आहे त्यांच्याकडे पगार द्यायला सुद्धा पैसे नसणार, त्यांच्याकडे पेन्शन द्यायला सुद्धा पैसे नसणार. कारण लोक राजकारणासाठी राजकारण करतात, ते लोकांचं हित बघत नाहीत. आपला पगार वेळेवर येतो. मी पहिला शिक्षण मंत्री आहे ज्याने ठरवलं की तुमचा पगार थेट तुमच्या खात्यावर गेला पाहिजे आणि आज तुमच्या वेळेवर पगार येतो. आपल्याला हे करायचं आहे की पगाराची गॅरंटी पाहिजे. आपल्याला किती पेन्शन मिळणार ती पेन्शन आपल्याला मिळण्याची गॅरंटी पाहिजे. उद्या अनेक राष्ट्र ती डबघाईला येतील
असं सुद्धा निर्णय त्यांनी घेता कामा नये. निर्णय का घेतात? त्यांना निवडून यायचं असतं. आज त्यांना तुमचे पैसे वापरायला मिळतात कारण ते कॉन्ट्रिब्युशनचे पैसे आलेले आहेत म्हणून. परंतु ते पैसे तुम्हाला परत द्यायचे आहेत आणि ते 20 वर्षानंतर तुम्हाला ठरलेल्या दिवशी पेन्शन मिळाली पाहिजे, हे कोणी लक्षात घेत नाही. आणि त्याच्यामुळे आपल्याला अशा तऱ्हेच्या सिस्टम बसवल्या पाहिजेत की तुमची पूर्वीची पेन्शन, समजा एखाद्याला सगळे मिळून 25 लाख मिळत असतील, 30 लाख मिळत असतील, 40 लाख मिळत असतील, तर त्याच्यापेक्षा 1 रुपयासुद्धा कमी मिळणार नाही. याच्यासाठी सरकार 100% त्याच्यावर विचार करतं आहे, कॅल्क्युलेशन करतं आहे. परंतु त्याच्याबरोबरच आपण सुद्धा आपली कॉन्ट्रिब्युशन वेळेवर भरली पाहिजे, मुख्य प्रवाहाबरोबर राहिलं पाहिजे. महाराष्ट्र एक कल्याणकारी राज्य आहे, परंतु महाराष्ट्राचा हा सुद्धा एक खास वैशिष्ट्य राहिलेलं आहे की आपले पगार वेळच्या वेळी जातात. अशी अनेक राज्य आहेत की जे महिना 2-2 महिने आपल्या स्टाफचा पगार करू शकत नाही. शेवटी आपल्याला आपल्या राज्याची ख्यातीसुद्धा टिकवली पाहिजे. आपल्याला आपल्या राज्यांना जे शिक्षण महर्षी अनेक जे आपल्याकडे होऊन गेले, त्यांचं कर्मवीर भाऊराव पाटील असतील, अनेकांची नावं आता मी घेत नाही, परंतु शिक्षणाची गंगा ही त्यांनी गावोगाव नेली. आज माध्यमिक शाळांची परिस्थितीसुद्धा फारशी चांगली असं नाही. अनेक वेळेला आपल्या इमारती कशा दुरुस्त करायचा हा प्रश्नसुद्धा माध्यमिक शाळांपुढे असतो. म्हणून याच्यावरसुद्धा विचार झाला पाहिजे की आपण नुसतंच म्हणायचं की आम्ही तुमची पगार दिला, आम्ही तुम्हाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ग्रँट दिली, परंतु मेंटेनन्ससाठी गव्हर्नमेंट किती पैसे देऊ शकतं यालासुद्धा मर्यादा आहेत. अनेक ठिकाणी मुंबईच्या एक हायकोर्टाचा असा निर्णय झाला, त्याच्यावर एक मी कमिटी नेमलेली आहे की कशा तऱ्हेने तुम्हाला एखादी शाळा बांधायची असेल, लॅब बांधायची असेल, तर कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही विचार करा की ह्यांना किती पैसे लागणार आहेत आणि तेवढे पैसे एक्स्ट्रा त्यांना घेण्याची परवानगी द्या. अर्थात हा निर्णय खूप कठीण आहे, कारण प्रत्येक एखादा निर्णय घेतला की समोरून लोक अंगावर येतात. ते असा विचार करत नाहीत की या शाळा कधी काळी डोनेशन घेऊन लोकांनी बांधल्या, ते आता 30-30, 40-40, 50-50, काही शाळा 100-100 वर्षाच्या झालेल्या आहेत. शाळा 100 वर्षाची झाली तर त्यांची इमारतसुद्धा 100 वर्षापूर्वी झालेली आहे. त्या इमारती कधीतरी दुरुस्त झाल्या पाहिजेत आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला त्याचासुद्धा विचार करायला लागेल. अनेक निर्णय घेताना ते विश्वासात घेऊन करायला लागतात, नाहीतर जसं दत्तक योजनेच्या संदर्भात गैरसमज झालं तसं गैरसमज होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की आपण एक मागणी केलेली होती की आपल्याला भेटीसाठी वेळ द्या म्हणून. या अधिवेशनाच्या पूर्वी निश्चितपणे एक दिवस मी आपल्याला भेटीसाठी देईन, एवढंसुद्धा आपल्याला खात्री देतो. आणि आता इथून पुढच्या कार्यक्रमाला सुद्धा जायचं आहे आणि आपल्याला सर्वांना दीपावलीच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.